नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले रामेश्वर टेक न्यूज चॅनलवर स्वागत आहे. तर आपण आज सर्वत्र बातम्या पाहिल्या तर सगळे म्हणतात की नमोचे पैसे आज येणार, उद्या येणार. तर सगळ्यांना कोणालाच काही खरे माहीत नाही. तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला खरोखर माहिती सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण बघूया, गुगलच्या माध्यमातून आपण चेक करूया की पैसे कधी मिळणार आहेत आणि ही बातमी खरी आहे की का निधी मंजूर झालेला आहे का, हे सगळं प्रूफ आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो बघा, आता आपण लाईव्ह प्रूफ बघणार आहोत. आपण गुगलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरंच पैसे मिळणार आहेत का आणि कधी पैसे मिळणार आहेत. नमो शेतकरी हप्ता मिळणार का नाही 2026 हे सर्च करून बघूया. तर इथं माहिती दिलेली आहे, होय 2026 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नक्की मिळणार आहे मित्रांनो, असं सांगितलेलं आहे. त्यानंतर राज्य सरकारने 1774 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानंतर मार्च 2026 च्या उत्तरार्ध किंवा गुढीपाडव्याच्या आसपास सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयाचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु मित्रांनो, गुढीपाडवाचा सण तर कधीचा निघून गेलाय, तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर महत्त्वाचे अपडेट बघा, मार्च 2026 मध्ये निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो. मार्च 2026 च्या मध्यावर 8वा हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय जारी झालेला आहे. हप्ता जमा होण्याची वेळ बघा मित्रांनो, तांत्रिक कारणे आणि सुट्ट्यामुळे हप्ता 24-25 मार्च 2026 नंतर खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, तुमच्या खात्यात अजून पैसे आलेले नसतील तर काळजी करू नका, कारण इथं सांगितलेलं आहे की 24-25 मार्च ह्या नंतर तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आणि काही जणांच्या जमा सुद्धा झालेले आहेत खात्यात पैसे. तर पात्र बघा कोण आहे बघा, ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 21वा हप्ता मिळाला आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे मित्रांनो. ज्यांना 21वा हप्ता मिळाला आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. त्यानंतर हप्ता मिळण्यासाठी काय करावे, तर आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न लिंक करा. बँकेत DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा सुरू असल्याची खात्री करा. KYC पूर्ण करा. आणि टीप, जर हा हप्ता जमा झाला नसेल तर तुमची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती तपासा. तर ह्या माहितीत खरोखर आणि खरी माहिती ह्या गुगलवर माहिती दिलेली आहे. तर तुम्ही आता स्पष्ट झालंय की तुम्हाला हप्ता मिळण्याची दाट 100% शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही काळजी काय करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, आपण आता पाहिलेलं आहे की हप्ता मिळणार आहे. ते आता 21 ज्यांच्या खात्यात 21वा PM किसान हप्ता जमा झाला आहे त्यांनाच ही नमोचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला PM किसानचा 21 हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही, कारण तुमच्या खात्यात 24 ते 25 मार्चच्या चालू झालेल्या नमोचा हप्ता तुमच्या खात्यातही आता मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाही. आणि तुम्हाला आता तुम्ही बघितलं असेल लाईव्ह प्रूफ, तर तुम्ही अशीच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण लाईव्ह आणि खरोखरी माहिती या व्हिडिओ मार्फत दाखवित असतो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.